morning, everybody. आज वर्ल्ड एनवायरमेंट डे. जवळपास म्हाका दिसता ह्या भुमीचो जेन्ना भूमी जेन्ना निर्माण जाली आनी ईश्वरान जेन्ना मनशाक निर्माण केलो त्या टायमार ते आयज पर्यंत तर माणसाक मी मातसो मराठी उलयता कोंकणी मातसो प्रॉब्लेम येता. तर ईश्वरानं ज्यावेळी ह्या भूमीवर माणसाला निर्माण केलं त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत जर तुम्ही माणसाचा इतिहास काढा किंवा माणसावर एखादं पुस्तक लिहायला घ्याल तर त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळकपणे लिहिलेलं असेल की मानवाच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या म्हणजे दोन. एक म्हणजे खाण्यासाठी अन्न आणि दुसरं म्हणजे राहण्यासाठी जागा. आणि ह्या दोन गोष्टीमुळे माणूस प्रगती करत गेला. प्रगती करता करता तो अशा टोकापर्यंत पोहोचला की या जगात दोन जागतिक महायुद्ध घडली आणि असं वाटू लागलं की तिसरं जर जागतिक महायुद्ध झालं तर संपूर्ण मानवजातच नष्ट होऊन जाईल. म्हणजे युद्ध हेच मानवजात नष्ट करण्यास कारणीभूत ठरेल असं सगळ्यांनाच वाटू लागलं. पण 20वं शतक आलं आणि माणसाच्या मनात आणखी एक शंका डोलावू लागली की कदाचित वातावरणात जर प्रदूषण निर्माण झालं, वातावरण जर दूषित झालं तर युद्ध एका बाजूलाच राहिलं. त्या वातावरणामुळे जी जीव सजीव वस्तू या भूमीवर आहे ती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आणि हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी 1972 रोजी युनोने 5 जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक वर्षी हा दिवस संपूर्ण जगभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचं कारण काय? त्या जगात हा निसर्ग म्हणजे काय, हे वातावरण म्हणजे काय याच्याबद्दल जागृती निर्माण व्हावी. या निसर्गात वातावरणात जे काही प्रदूषण होतोय ते कमी करावं आणि ते कमी होण्यासाठी कोणती कारणं किंवा कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहे हे संपूर्ण जगानं एक होऊन बघावं. आता प्रदूषण हा निसर्ग आहे, ईश्वरानं आणि या निसर्गानं सगळ्यात मोठी जर देणगी तुम्हा मानव जातीला दिलेली असेल तर तो म्हणजे हे वातावरण. या वातावरणात दोन गोष्टी आहेत, एक सजीव आणि एक निर्जीव. सजीवतेमध्ये झाडं पेडं प्राणी आम्ही माणूस येतोय, तर निर्जीवतेमध्ये पाणी प्रकाश आणि हवा ह्या 3 गोष्टी आहेत. आणि जर ईश्वराने ह्या तिन्ही गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला दूर केलं तर माणूस नव्हे तर सजीव प्राणी इथे जिवंतही राहणार नाही. आज निसर्गात ओढून तुम्हाला आम्हाला सांगतोय मला जिवंत ठेवा तरच तुम्ही जिवंत राहाल, नाहीतर तुमचाही समूळ नाश माझ्यासारखा होईल. आता वातावरण म्हणा किंवा हे एन्व्हायरमेंट हे खराब होण्याची कारण काय? सगळ्यात मोठं कारण म्हणजे प्लास्टिक. लक्षात ठेवा, लाखो हजारो टन देशात आज प्लास्टिक आमच्या जगात प्लास्टिक वापरली जाते. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे त्यातली 50% प्लास्टिक इज वन यूज अँड थ्रो, म्हणजे एकाच वेळा वापरायची आणि ते फेकून द्यायची. उदाहरण द्यायचं तर आज तुम्ही आम्ही मासे आणतो ती पिशवी तर आम्ही पुन्हा वापरतो की नाही, फेकून देतो. म्हणजे जगातील 50% प्लास्टिक ह्या मातीत मिसळली जाते जी हजारो वर्षापर्यंत त्याची काही हे कमी होत नाही, ती तशाची तशी राहते. आणि त्यातल्या त्यात आणखी एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातली फक्त 10% प्लास्टिक ही रिसायकल होते. म्हणजे 50%तून 40% प्लास्टिक जी वन एंड यूज थ्रो आहे ती या मातीत मिसळली जाते, निसर्गाची खराबी होते. जवळपास सरासरी प्रत्येक 3 सेकंदाला एक फुटबॉल स्टेडियम एवढं जंगल नाहीच होत चाललंय. विचार करा, प्रत्येक 3 सेकंदाला एवढं मोठं जंगल नाहीच होत चाललंय. यामुळे प्रदूषण तर वाढलंय, भूमी तर खराब व्हायलाच लागली. पण तुम्हाला आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण आमची पिढी जगते. पण पुढच्या पिढीसाठी काय? त्या पिढीसाठी त्यांना जगवायचं असेल तर तुम्हा आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. तुम्ही आम्हाला असं वाटतं की वातावरणात जे प्रदूषण होतं ते आमच्यासाठी होत नाही, आमच्यासाठी होत आहे. बघितलं असेल तुम्ही आम्ही तेवढे कपडे घालतोय, बरेच कपडे घालतो, प्रत्येक वेळी फॅशन म्हणून नवीन कपडे आणले जातात. तुम्हाला मला ते बरं वाटतं, पण जे जुने कपडे आहेत ते बाहेर फेकून दिले जातात, तेही पोल्युशन वाढवतात. त्या नव्या कपड्यामुळे किंवा कागदामुळे हजारो झाडांची कत्तल केली जाते. हे
आमच्यासाठी. आम्ही गाडी धुण्यासाठी हजारो लिटर पाणी वाया घालतो, पण त्या झाडांना मात्र कधीच पाणी घालणार नाही. तो आमचा निसमत नाही. समुद्र वसनी देवी पर्वतास्तन म्हणाले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी. पूर्वजांनी म्हणून ठेवलं, हे समुद्र नद्या असणाऱ्या लक्ष्मी देवी, तुझ्यावर मी पाय ठेवतो. काय तर माझं पोट भरावं, त्याबद्दल मला क्षमा कर. पण आम्ही आज पोट भरण्यासाठी त्या भूमीवर पाय ठेवत नाही, तर वामनानं जसा पाय ठेवून राजा बळीराजाला खाली टाकले, तसे या पृथ्वीला आम्ही खाली टाकतो आहे. आज हजारो लाखो कारखाने तयार होत आहेत. कारखाने हवा, पोटजीव हा हवा. पण ते करता करता आपल्याकडनं प्रदूषण किती कमी व्हावं हे प्रत्येक कारखान्यानं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. पण नाही, सरकारनं सूट दिली, कारखान्यानं सूट दिली, झालं पोल्युशन, संपलं सगळं. समुद्राची पातळी 1 फूट जर जास्त वाढली तर माझ्या गोव्यात मी सांगतोय एक आलतीन सोडल्या संपूर्ण 25 शहर खाक होईल. समुद्राची 1 फूट पातळी झाली तर. आणि अशी जगात केवढी शहरं आहेत जी संपूर्णतः नदीच्या काठी उभी आहेत. म्हणजे लाखो करोडो लोक पाऊस येण्यापूर्वीच जाईल, कारण गरमी वाढली. ज्यावेळी गरमी वाढते त्यावेळी अंटार्क्टिका वितळतो आहे, तिथं हिमालय वितळतो आहे. त्याच्यावर केवढे तरी हाईस आहेत, म्हणजे बर्फ आहेत. ते बर्फ असे काय वितळले जातात की पाण्याची पातळी सगळ्यात जास्त वाढते. पाऊस नसताना सुद्धा पूर येतो. हे का घडतं? आमच्या गोव्यात उच्चांक गाठलाय. संपूर्ण देशात आमच्या गोव्या एवढं वातावरण तापलेलं कुठंच मिळालं नाही. यापूर्वी घडत नव्हते. ही तुमची आमची चूक आहे. आम्ही योग्य ती कारवाई याच्यावर केलीच पाहिजे. झाडं लावणं हे तुमचं आमचं काम आहे. तर वृक्षवल्ली आम्हा सगळे सोय रे वरकळी असं म्हटले कोणी. तुकाराम म्हणे 500 वर्षापूर्वी ज्यावेळी जंगलात जायला मिळत नव्हतं त्यावेळी त्यांनी हे म्हटलं, पाणी नाणी वाणी नासू नका. हे महत्व ज्या संतांना कळत ते तुम्हाला आम्हाला शिकलेल्या माणसाला आज कळत नाही. कारण आम्हाला काय पडवत नाही. आम्ही मेलो की गेलो, मग त्यांनी जगावं किंवा मरावं. म्हणूनच जमल्यात 4 झाडं लावा, कुठंतरी जमल्यात कुठंतरी पाणी घाला, कुठंतरी प्लास्टिकवर आळा घाला. मी काय करतोय त्यामुळे प्रदूषण वाढतंय याचा विचार करणं, स्वतःवर आळा घाला. एवढं जरी तुम्हाला आम्हाला कळलं की प्रदूषण करण्यास मी स्वतः कारणीभूत होणार नाही, एवढं तरी कळलं तर आजचा दिवस सार्थकी लागेल. हॅव अ गुड डे. थँक्यू व्हेरी मच.